नमस्कार मंडळी, आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत, पण वेगळ्या पद्धतीने। अशी भाजी तुम्ही कधीच करून पाहिली नसेल आणि खाल्ली नसेल, अशी नक्की करून बघा। भेंडीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असं कापून घेतलेलं आहे। हे बघा, छोटी छोटी भेंडी घ्यायची, लहान लहान, आणि असं कापून घ्यायची, किंवा मोठी राहिली तर तिचे 2 तुकडे करायचे आणि असे चीर मारायचे 4 भागामध्ये। अशी भाजी तुम्ही कधीच केली नसेल, नक्की करून बघा। भेंडी कापून घेतली, धुवून, लसूण घेतले, हिरवी मिरची, टोमॅटो। कढईत तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकून घेऊ, लसूण, मिरची, खूप वेगळ्या पद्धतीने करते आहे। भेंडीची कोरडी भाजी करतो, रस्सा भाजी करतो, मसाल्याची, पण ही सिंपल अशी भाजी आहे। रस्सा भाजीच आहे पण सिंपल आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। नमक टाकून घेऊ, नमक मिरच्यानं चांगलं लागेल। मिरची चांगली शिजलेली आहे। आता पहिले भेंडी टाकून घेऊ, टोमॅटो नंतर टाकायचे। हे बघा, 2 मिनिटं भेंडी शिजून घेऊ, मग टमाटे टाकू। अगोदर थोडं नमक टाकलेलं आहे आणि आता भेंड्यांसाठी नमक टाकून घेऊ। तुम्ही नक्की ट्राय करा। अशी भाजी खूप कमी लोकांना माहिती आहे, अशी नक्की ट्राय करून बघा। भाकरीसोबत खूप छान लागते। दोनच मिनिटं झाकण ठेवू। झाकण उघडलेलं आहे। हळद, आता टोमॅटो टाकून घेऊ। अगोदर टमाटे टाकले ना ते जास्त शिजतात, खूप बारीक होऊन जातात, म्हणून नंतर टाकायचे। थोडी भेंडीला शिजू द्यायचं, मग टोमॅटो टाकायचे। आता आपले टमाटे पण शिजलेले आहेत बऱ्यापैकी, त्यांना जास्त शिजवायचं नाही टमाट्यांना। आता पाणी टाकून घ्या, रस्सा भेंडी भाजी करायची आपल्याला। हे बघा, थोडं थोडं टाकायचं, खूप छान लागते ही भाजी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आवडीने खाल। आपले अर्धे बटाटे शिजलेलेच आहेत, आता थोडे अर्धे शिजायचे बाकी आहेत, अर्धे शिजून घेऊ। आपल्याला किती रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं, खूप छान लागते। नक्की ट्राय करून बघा, कधी केली नसेल अशी सिंपल वाली भाजी, भेंडी भाजी। आता थोडा वेळ शिजून घेऊ। भेंडी शिजली का मग गॅस बंद करू। हे बघा, आपली भाजी शिजलेली आहे। आता प्लेटमध्ये काढून घेऊ, खूप सोपी आहे, नक्की करून बघा। गॅस बंद करून घेऊ। हे बघा, खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप सिंपल आहे ही भेंडीची भाजी, कधी केली नसेल, कोणी केली असेल, नक्की ट्राय करून बघा। आमच्याकडे खूप करता ही भाजी, खूप सिंपल आहे। चला, आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की करा
केल्यानंतर टेस्ट करा आणि मला कमेंट करा. बाय.